नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC हा भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे। सरकारी मालकीची संस्था म्हणून LICची विविध क्षेत्रांमधील असंख्य ब्लू चिप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये लक्षणीय भागीदारी आहे। डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये LICने अनेक कंपन्यांमध्ये काही प्रमाणामध्ये हिस्सेदारीही वाढवलेली आहे। कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने जमा केलेल्या माहितीच्या आधारे आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। यातील सर्वात पहिली कंपनी आहे ती म्हणजेच P&G हायजीन। डिसेंबर 2024च्या तिमाहीमध्ये LICने P&G हायजीनमधील आपली गुंतवणूक वाढवली आहे, ज्यामुळे त्यांची पूर्वीची होल्डिंग 0% 4.2% वरती आलेली आहे। त्यानंतर पुढची कंपनी आहे कोचिन शिपयार्ड। LICच्या तिमाहीमध्ये कोचिन शिपयार्डमधील आपली होल्डिंग त्यांनी सुद्धा 2.4% पर्यंत वाढवली आहे। त्यानंतर ॲस्ट्रल लिमिटेड। डिसेंबर 2024च्या तिमाहीमध्ये LICने ॲस्ट्रलमधील आपला हिस्सा पूर्वीच्या कोणत्याही होल्डिंगशिवाय 2.3% वाढवलेला आहे। पुढची कंपनी आहे रुची सोया। LICने रुची सोयामधील आपली भागीदारी 3.7% 5.1% वाढवलेली आहे, ज्यामुळे यामध्ये टोटल वाढ ही 1.4% झालेली आहे। पुढची कंपनी आहे नेस्ले इंडिया। LICकडे आता नेस्ले इंडियामध्ये 4.1% भागीदारी आहे, जी मागच्या तिमाहीमध्ये 2.8% इतकी होती। त्यानंतर पुढची कंपनी आहे ECSC। डिसेंबर 2024च्या तिमाहीमध्ये LICने ECSC मधील आपली भागीदारी 2.9% 4.2% पर्यंत वाढवलेली आहे। आता पुढील कंपनी आहे डाबर इंडिया। LICने डाबर इंडियामधील आपली गुंतवणूक 3.7% 4.7% पर्यंत वाढवली आहे, ज्यामध्ये 1% वाढ आपल्याला दर्शवते। त्यानंतर आता पुढची कंपनी आहे सायंट। LICकडे आता सायंटमध्ये 3.1% भागीदारी आहे, जी मागच्या तिमाहीमध्ये 2.2% इतकी होती। त्यानंतर पुढची कंपनी आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज। LICने यामध्ये आपली भागीदारी 6.5% वरती पोहोचवली आहे, जी सप्टेंबर तिमाहीमध्ये 5.6% होती। त्यानंतर पुढची कंपनी आहे हिंदुस्तान झिंक। यामध्ये LICने आपली भागीदारी 2.8% 3.6% पर्यंत वाढवलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने LICने काही कंपन्यांमध्ये आपली भागीदारी वाढवलेली आहे। जर तुम्हाला या कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण यासाठी प्रॉपर अभ्यास करावा, नॉलेज घ्यावं आणि मगच गुंतवणूक करावी। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।